भारताची जनगणना आता डिजिटल होते. 2027च्या जनगणनेसाठी आता तुम्ही तुमची माहिती स्वतःच नोंदवू शकता. लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी नागरिकांना स्वगणना सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी केंद्र सरकारने सेल्फ इन्युमिनेशन म्हणजेच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तर यासाठी महत्त्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा. 1 ते 15 मे 2026 या काळात तुम्ही स्वतःची नोंदणी करू शकता. 16 मे ते 14 जून 2026 या काळात घर यादी आणि प्रत्यक्ष गणनेचा टप्पा पार पडणार आहे. नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वात आधी se.census.gov.in या पोर्टलला भेट द्या. कुटुंब प्रमुखाचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. OTP मिळाल्यानंतर आपली भाषा निवडा आणि घरचा पिन कोड टाका. 30 प्रश्नांची साधी प्रश्नावली भरून माहिती सबमिट करा आणि माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला H अक्षराने सुरू होणारा 11 अंकी SC ID मिळेल. हा ID जतन करून ठेवा. जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना फक्त हा ID दाखवा आणि आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. तर विसरू नका, 1 मे पासून आपली माहिती स्वतःच नोंदवा आणि देशाच्या या महत्त्वाच्या कार्यात सहभाग नोंदवा, असं आवाहन जिल्हाधिकारी बास्टेवाड यांनी केले. नमस्कार, मी डॉक्टर भारत बास्टेवाड, जिल्हाधिकारी लातूर. याद्वारे सर्वांना आवाहन करतो की जनगणनेचा पहिला टप्पा हा 16 मे ते 14 जून या कालावधीत सुरू होणार असून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात फेब्रुवारी 2027मध्ये होणार आहे. प्रगणक आपल्या घरी जनगणना करण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी आपण आलेल्या प्रगणकाला 34 प्रश्नाची उत्तरे योग्य प्रकारे द्यावीत. त्याचप्रमाणे एक सुविधा म्हणून आपल्यासाठी स्वगणनेची सुद्धा एक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचा कालावधी हा 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी आपण सेन्ससच्या पोर्टलवर जाऊन त्यामध्ये आपण आपली 34 प्रश्नांची माहिती भरावी आणि ही माहिती भरल्यानंतर सेन्सस पोर्टलवरून एक SC ID तयार होणार आहे. तो ID आपण योग्य प्रकारे जतन करावा आणि जेव्हा प्रगणक नोंद घेण्यासाठी प्रत्यक्ष आपल्या घरी येतील त्यावेळेला त्या 34 प्रश्नाची उत्तरे योग्य प्रकारे देण्यासाठी आपण तो SC ID संबंधित प्रगणकाला उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सर्व माहिती योग्य प्रकारे भरता येईल. याची काळजी घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thanks for watching Ekmat Digital.